हाय, हॅलो, नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर साबुदाण्याचे उपवासाचे ना पापड बनवले. न शिजवता न वाफवता ना मस्त असे अगदी खुसखुशीत आपण साबुदाण्याचे आहेत ना पापड बघणार आहेत. अगदी सोपी पद्धत आहे आणि बघू शकता मस्त असे पांढरे शुभ्र असे आहेत ना आपले साबुदाण्याचे आहेत ना उपवासाचे पापड झालेले आहेत. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तर हा वाळवण्याचा आहे ना 5वा पदार्थ आहे. साबुदाणा बटाट्याची चकली बनवलेली आहे, रव्याची कुरडई बनवलेली आहे, रव्याचे पळी पापड पण बनवलेले आहेत. ह्याचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असेल तर चॅनेलवर जाऊन नक्की बघा. आणि बघू शकता किती मस्त अगदी दुप्पट तिप्पट असे आहेत ना आपले पापड. तळल्यानंतर आहेत ना फुलतात. तर पाहू शकता इतके सुंदर एकदम पांढरे शुभ्र आणि आपले चुरमुरे जसे असतात ना तसे चुरमुऱ्यांसारखे आहेत ना इतके खुसखुशीत असे. आणि अजिबात आपण हे तेलामध्ये तळतोय तरीही तेलकट अजिबात होत नाहीत. आणि खायला आहेत ना खूप सुंदर असे आपले हे पापड आहेत ना झालेले आहेत. तर व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा. आणि व्हिडिओ आवडला तर परत एकदा सांगते एक लाईक करा. तर बघू शकता तुम्ही किती मस्त बघता क्षणी तुम्हाला कळेल की किती सुंदर असे आपले हे ना पापड झालेले आहेत ते. तर व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. हे बघा इथे मी आहे ना अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे. आता अगदी परफेक्ट असा आपलं माप आहे. हा जो टोप आहे ना हा टोप आहे ना हा अर्धा टोप असा साबुदाणा आहे. तुम्ही कोणताही भांड्याचा वापर करा. तर हा वजनीप्रमाणे ना अर्धा किलो आहे. आता साबुदाणा पहिल्यांदा आपण आहे ना 2 पाण्याने आहे ना स्वच्छ असं आहे ना धुवून घ्यायचं आहे. म्हणजे साबुदाण्याला काही कचरा वगैरे असेल ना धूळ कचरा ते निघून जाईल. 1-2 पाण्याने आपण साबुदाणा छान असा धुतलेला आहे. आता ह्याला आपण आहे ना 2 ते 3 तास आहे ना भिजत ठेवायचं आहे. तर साबुदाणा पूर्ण भिजेल आणि वरती आहे ना 1 इंचभर असं आहे ना पाणी राहील इतकं पाणी टाकायचं. म्हणजे साबुदाणा आपला आहे ना छान असा भिजला जाईल. हे बघा 1 इंच किंवा अगदी इंचापेक्षा थोडं जास्त असेल तरी काही हरकत नाही. आणि साबुदाणा आपला आहे ना छान 2 ते 3 तास आपण आहे ना भिजवून घ्यायचा आहे. तर बघा आपण ज्यावेळेस साबुदाणा घेतलेला त्यावेळेस अर्धा टोप होता. आता तो पूर्ण 1 टोप भरून झालेला आहे. आणि एकदम छान एकदम हातावरती आपण असा घेतला ना की एकदम मऊ होतोय. इतका छान असा साबुदाणा आपला भिजलेला आहे. आता हे बघा अगदी मोकळा सुटसुटीत असा भिजलेला आहे. आता आपण दुसरी स्टेप करूयात. तर साबुदाणा आहे ना आपल्याला ह्या भांड्याने आपण अर्धा टोप साबुदाणा घेतलेला आहे ना त्याच भांड्याचं माप घ्यायचं आहे. तर दुसऱ्या भांड्यामध्ये मी साबुदाणा काढून ठेवते. आणि हे भांडं आहे ना त्याच्या 1 टोप मी पाणी घेतलेलं आहे. अर्धा टोप आपला साबुदाणा होता त्याच्यासाठी मी 1 टोप आहे ना पाणी घेतलेलं आहे. आणि पाणी आहे ना छान असं गरम करून घेतलेलं आहे. अगदी पाण्याला उकळी आली तरीही चालेल. पाणी छान गरम कडकडीत गरम झाले त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूयात. आता ही प्रोसेस आहे ना मी आज रात्रीच केलेली आहे. मी दुपारी साबुदाणा भिजत ठेवलेला होता आणि रात्री ना मी पुन्हा गरम पाण्यामध्ये ना हा भिजवत ठेवणार आहे. हे बघा गॅस बंद केलेला आहे. चवीनुसार मीठ टाकली. ह्याच्यामध्ये आता आपण साबुदाणा टाकूयात. आणि रात्रभर साबुदाणा आपल्याला आहे ना गरम पाण्यामध्ये ना भिजत ठेवायचा आहे. आणि बघू शकता साबुदाणा आहे ना आपला अगदी परफेक्ट असा आहे ना भिजलेला आहे. अगोदर आपण थंड पाण्यामध्ये भिजवलेला आहे. नंतर साबुदाणा पूर्ण आपला भिजला की नंतर पुन्हा आपण गरम पाणी केलेलं आहे. आणि जेवढं साबुदाणा आहे त्याच्या दुप्पट आपल्याला आहे ना पाणी घ्यायचं आहे. एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे. आता दुसऱ्या दिवशी साबुदाणा छान भिजलेला आहे. व्यवस्थित असं मिक्स करूयात. एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हा साबुदाणा ना एकदम बारीक करायचा. आता हे बारीक करताना आपल्याला अजिबात पाण्याची गरज लागत नाही. अगदी 1 थेंबसुद्धा पाणी टाकायचं नाही. हे जेवढं पाणी ह्या साबुदाण्याला आहे ना तेवढं ह्याच्यातच आपलं परफेक्ट असं पळी पापडचं जे आहे ना ते मिश्रण होतं. हे बघा अगदी बारीक असं हे वाटून घेतलेलं आहे. रवाळ अजिबात ठेवायचं नाही. एकदम बारीक पेस्ट अशी झालेली पाहिजे. तर बघू शकता ह्या पद्धतीने ना सगळा साबुदाणा आहे ना मी वाटून घेणार आहे. तर अगदी पूर्ण पातेलं आपलं आहे ना हे भरलेलं आहे. तर बघू शकता एकदम पांढरं शुभ्र असं आपलं आहे ना हे पळी पापडचं साबुदाण्याचं आहे ना
पीठ तयार झालेलं आहे. तर आता तुम्हाला हे घट्टसर वाटत असेल पण पाणी टाकू नका. असं व्यवस्थित असं हलवून घेतलं ना, तुम्ही जेवढं हलवाल ना तेवढं हे ना छान असं पातळ होत जातं, पाहू शकता. आणि जर तुम्हाला अगदीच वाटलं तर थोडंसं पाणी टाका, पण पाणी टाकताना पण आहे ना गरम पाण्याचा वापर करा. व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे. आता इथे मी चिली फ्लेक्स टाकणार आहे. तर 1 ते 1.5 चम्मच चिली फ्लेक्स टाकणार आहे. तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही नका टाकू. चिली फ्लेक्स टाकल्यानंतर सुद्धा हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ आपण साबुदाणा आहे ना रात्री भिजवताना मीठ टाकलेलं होतं, त्याच्यामुळे आता मिठाचा वापर करायचा नाही आहे. व्यवस्थित असं आहे ना हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण पापड घालायला घेऊयात. तर इथे मी आहे ना पाहू शकता आपलं हे जे पीठ आहे ना ते इतकं जाडसर आहे, किंवा ह्याच्यापेक्षा पातळ नको आहे किंवा ह्याच्यापेक्षा जाड नको आहे. इथे मी प्लॅस्टिकची कागद जो आहे ना तो टाकलेला आहे आणि प्लॅस्टिकच्या कागदवरच हे पापड आहेत ना आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. आता हे किती तुम्हाला छोटे मोठे हवेत ना त्या साईजमध्ये तुम्ही करू शकता. आता इथे मी जी माझी पळी आहे ना ती एका पळीचे मी 2 पापड करणार आहे. तर ह्याच पद्धतीने ना सगळे पापड मी करून घेणार आहे. आता हे पापड वाळायला आहे ना खरं तर वेळ लागतो. अगदी 2 दिवसामध्ये ना छान असे आपले हे पापड आहेत ना कडकडीत असे आहेत ना सुकून तयार होतात. तर हे बघा सगळे साबुदाण्याचे पळी पापड आपण एकसारखे आहेत ना टाकून घेतलेले आहेत. आणि हे पापड आहेत ना छान 1-2 दिवस कडकडीत उन्हामध्ये आपल्याला आहेत ना वाळवून घ्यायचे आहेत. आणि हे बघा छान असे वाळलेले आहेत, एकदम पांढरे शुभ्र असे झालेले आहेत. तुम्हाला मी तळूनसुद्धा दाखवते. तर कढईमध्ये ना तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आपण आता त्याच्यामध्ये पापड तळून घेऊयात. अगदी सोपी पद्धत आहे आणि खूप छान चवीला हे पापड लागतात. आणि ह्याचा आहे ना जास्त काय बोलतात ते जास्त त्रासही करायला नाही, मेहनतसुद्धा नाही आहे करायला. इतके सोपे हे साबुदाण्याचे उपवासाचे पापड होतात. तर व्हिडिओ तुम्ही तर बघितलाच असेल तर नक्की पुन्हा एकदा सांगते, एक लाईक करा. आणि तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हीसुद्धा ह्याच पद्धतीने साबुदाण्याचे पळी पापड आहे ना करून बघा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.